मानसून पूर्व हुई बेमौसम बारिश ने हर जगह तबाही मचा दी है और वर्धा जिले में भी लगातार बारिश जारी है। बारिश के कारण जहां एक और किसान भाइयों को भारी नुकसान हुआ है, वहीं इस बारिश ने कई ग्रामीणों के जनजीवन को अस्त व्यस्त कर दिया है। इस बेमौसम बारिश ने रेलवे विभाग के काम की पोल खोल दी है। पुलगांव के पास मलकापुर बोदड़ मार्ग पर लोगों की आवाजाही के लिए रेलवे लाइन के नीचे एक अंडरपास बनाया गया है। नागरिकों के लिए यह सुविधा प्रदान करते समय अगर भारतीय रेलवे विभाग ने भविष्य में उत्पन्न होने वाली समस्याओं पर ध्यान दिया होता तो शायद यह स्थिति उत्पन्न नहीं होती। पूरा अंडरपास पानी से भर जाने के कारण यह जलमग्न हो गया है, जिससे ग्रामीणों का देवली, पुलगांव और आरवी से संपर्क पूरी तरह से ठप हो गया है। अंडरपास एक स्विमिंग पूल बन गया है, जो रेलवे विभाग की लापरवाही का उदाहरण पेश कर रहा है। आता सांगा साहेब, एवढं मोठं पाणी आहे, गाड्या घोड्या आमच्या बंद आहे आणि आम्ही कसं करायचं? आता आवक जावक बंद झाला आणि पुन्हा सांगलीला पेशंटचा प्रॉब्लेम आहे, पुलगावचा प्रॉब्लेम आहे, मालं टालं शेतीवाडीचे कामं, जोड्या घोड्या ह्या सर्व ठप्प आहे. कसं करायचं साहेब? आता याचा विचार तुम्ही करा. सरकार तर काही लक्ष देतच नाही, पण तुम्ही तरी रेल्वे मंत्री काही नाही काही त्याच्यावर ध्यान द्या. आणि ग्रामीण भागाचं काम आहे, याच्यावर विचार करा आणि ताबडतोब या रस्त्याची दुरुस्ती करा. शाळा लागन, शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे, कास्तकाराचा प्रश्न आहे आणि येणारा जाणाराचा प्रश्न आहे. पुन्हा इथून पाणी काढण्याचा प्रश्न हा मोठा भारी आहे. नाली करून यशोदा नदीच्या पुलावर पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करा. हेच एक तुमची मोठी बाब आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.